स्वतःपेक्षा दुसऱ्यांना महत्त्व दिलं की लोक गैरफायदा घ्यायला लागतात. मी असं का म्हणते ते पण सांगते तुम्हाला. बऱ्याचदा आपण असा विचार करतो की नाही बाबा, आपण यांच्यासोबत चांगलं वागलं की तो आपल्यासोबत चांगलं वागेल. आपण त्याच्यासाठी काही हे केलं तर तो आपल्यासाठी पण कधी ना कधी काही करेल. पण असं नसतं. लोकं फक्त आपल्याकडनं त्यांचा फायदा काढून घेत असतात. त्यांना जर आपण प्रेम दिलं तर त्याच्यातही काही फायदा आहे का ते बघत असतात लोकं. आता या दुनियेमध्ये आपण प्रेम दिलं तर समोरून प्रेम येईल हे असं कुठंच नाही होते आता. फक्त पैशासाठी, फायद्यासाठी लोक एकमेकांना बोलत असतात. त्याच्यापेक्षा जास्त काहीच नाही आहे. तर आता याच्यानंतर मी ठरवलं आहे की कोणाच्या मदत पडायचं नाही, काही करायचं नाही. कोणाला स्वतःपेक्षा जास्त व्हॅल्यू द्यायची नाही. कारण की स्वतःपेक्षा जास्त जर व्हॅल्यू कोणाला दिली ना, त्यांच्या नजरेत आपलीच किंमत कमी होऊन जाते आणि ते आपल्यालाच दाखवून देतात की आपण किती खालच्या पातळीचे आहेत म्हणून. त्याच्यामुळे कोणालाच स्वतःच्या लाईफमध्ये इतकी इम्पॉर्टन्स देऊ नका की ते तुम्हाला तुमची जागा दाखवून देतील. तो असो, मी माझं रुटीन शेअर करते. सकाळी कामं वगैरे आवरून घेतले. संडे होता, मी सगळे क्लिनिंगची कामं वगैरे सॅटर्डेलाच करून घेतले होते म्हणून जास्त काही काम वगैरे नव्हतं. थोडंसं बाहेर पण गेले होते. मग नंतर कपडे वगैरे वाळू घातले, स्वयंपाक केला आणि आज माझा चक्क मूड पण नव्हता स्वयंपाक करायचा म्हणून मी पोळ्या केल्या, पण त्याच्यासोबत भाजी वगैरे केली नाही. एखाद्या वेळेस होतं ना असं की आपला मूड नसतो भाजी वगैरे करायचं, तसं तर माझा स्वयंपाक करायचाच मूड नव्हता आज, म्हणून मग मी भाजी नाही केली. मस्त लिंबाच्या लोणच्यासोबत पोळी खाल्ली आहे आणि थोडे कामं वगैरे करून घेतले घरातले. जास्त काहीच आज काम केलेलं नाही. आज खरंच माझा मूडच नव्हता. मग नंतर माऊ पण दुपारी झोपली नाही. किट्टू पण किरकिर करत होती आज थोडंसं, ती पण झोपली नाही आज. किट्टू पण तसं पण जास्त वेळ झोपतच नाही. जेवढा वेळ झोपते तेवढी शांती वाटते, पण ती पण नाही झोपली. मग दोघीच्या याच्यामध्येच गोंधळामध्ये आज माझा सगळा दिवस गेला. म्हटलं की थोडेसे कपडे कालचे होते तर ते घड्या पण करायच्या राहिल्या होत्या, मग मी ते वगैरे करून घेतलेल्या आहेत. आणि मग नंतर संध्याकाळचा फक्त हलका फुलका नाश्ता वगैरे केल्यासारखंच केलं. जेवले पण नाही संध्याकाळी मी आज. मग म्हटलं की नंतर मी आणि किट्टू मस्त थोडा झोका वगैरे खेळलो, बाहेर चकरा मारल्या. म्हटलं की थोडासा मूड फ्रेश वगैरे होईल. कधी काही विचार डोक्यात येत असतात, तर त्याच्यामुळे मूड पण खूप ऑफ होऊन जातं. मग त्याच्यामुळे लेकरांसोबत राहिलं की मूड फ्रेश होतो. तर माझा दिवस ह्याच्यातच गेला. तर उद्या होळी आहे, तर तुम्ही होळीचं काय प्लॅनिंग केलेलं आहे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटत आहे ते पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर भेटूयात आपण उद्याच्या होळीच्या ब्लॉगमध्ये. माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.